रक्षणाचा नारा दिला गेला। शासन व सामाजिक संस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी असंख्य योजना व उपक्रम आणले। नमामि गंगे योजना, गोदा शुद्धीकरण योजना, 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सारखे प्रयत्न मग मलाही माझ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाची कृती करण्याची प्रेरणा देतात। पर्यावरण रक्षणाचा विचार, त्यासाठीच्या कृती आणि कर्तव्यातून मला पर्यावरण रक्षकाच्या भूमिकेसाठी कटिबद्ध व्हावे लागते। वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लेवूया, बहरलेल्या सृष्टीच्या अंतरंगात नाहूया, बहरलेल्या सृष्टीच्या अंतरंगात नाहूया। या उक्तीप्रमाणे मी माझ्या शहरातील ग्रीन रिव्होल्यूशन चळवळीत वृक्ष संवर्धनाच्या कामासाठी रविवारी श्रमदानाचे 2 तास देतो। चुंचाळ्याच्या ओसाड टेकडीवर 4 वर्षात फुललेली वनराई याची साक्ष देते। गणपतीच्या काळात देव द्या आणि देव पण घ्या या मूर्तीवर निर्माल्य संकलनात एनसीसी पथकाच्या माध्यमातून दिवसभर केलेले काम मला सुखावते। पाणीवाले बाबा राजेंद्र सिंग, सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणीय कामाची प्रेरणा मला जागरूक बनवते। सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो आणि झाड उगवते तेव्हा चांगले दिवस सुरू होतात या उक्तीवर माझा विश्वास आहे। प्रदूषण करणारी कोणतीही कृती करायची नाही व कुणालाही करू द्यायची नाही हा निश्चयच मला पर्यावरण रक्षणाचा मार्ग देतो। त्यासाठी मी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, पाणी बचत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचू शकेल अशी कोणतीही कृती करत नाही।